हाय, हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनेलमध्ये. तर आता वाजत आलेले आहेत 6:45 आणि आता इथे माझा स्वयंपाकाचा वेळ आहे. तर क्लास वगैरे झाला आणि क्लास वगैरे झाल्यानंतर झाडलोट वगैरे केली आणि दाराची बेल वाजली तर बघितलं नणंद आणि माझी मामेसासू दारामध्ये उभी होती. तर मग त्यांच्याशी बऱ्याचशा गप्पा वगैरे मारत बसले आणि गप्पा वगैरे होता होता इथे ना वेळ भरपूर असा निघून गेला. चहा-पाणी वगैरे झालं आणि ना आज मला खरं तर वॉकला जायला मिळालं नाही. तरी देखील मी खाली जाऊन थोडासा खाऊ घेऊन आले निलयसाठी. कारण की निलयचं 4 ते 5 दिवसापासून असं चाललं होतं, की मम्मी माझी एज्युकेशन ट्रिप चाललेली आहे आणि मला काहीतरी ड्राय स्नॅक्स सांगितलंय टीचरने घेऊन यायला. तर मग आता मी विचार करत होते वॉकवरून येता-येता तसंच डी-मार्टला जाईल आणि डी-मार्टवरून मला 2-3 वस्तू घ्यायच्या होत्या. त्यामध्ये याचा स्नॅक्स देखील मी घेणार होते. पण आता घरामध्ये अचानकपणे पाहुणे वगैरे आल्यामुळे काय झालं, हे सगळं कॅन्सल झालं. मग म्हटलं की चला आता खाली जाऊनच मी काहीतरी त्याच्यासाठी आणते. आणून मी ठेवलं तोपर्यंत तर निलय म्हणजे क्लासला जायला निघालेला क्रिकेट क्लासला. तर त्याने ते स्नॅक्स बघितलं, खुश झाला. मुलांना काय हवं असतं एज्युकेशन ट्रिप किंवा कुठलीही ट्रिप जर जाणार असेल, तर त्यांना मम्मी स्नॅक्स काय देते, पप्पा स्नॅक्स काय घेऊन देतात, हेच त्यांचं असं म्हणणं असतं. तर त्याने त्याच्या पप्पांना देखील सांगितलेलं, "पप्पा माझी ट्रिप जाणार आहे, मला स्नॅक्स हवंय." तर त्याने तिकडनं परमिशन मिळवली आणि प्लस माझ्याकडनं तर मिळवलीच होती. तर असं लहान मुलं म्हटलं, की त्यांना याच्यामध्ये मजा वाटते थोडंसं स्नॅक्स, फिरणं, करणं असं. भरपूर उशीर झाला होता, तर म्हटलं आता स्वयंपाक करायचा काय? तर म्हटलं चला मूग डाळीची खिचडी करूया. तोपर्यंत ना कढईमध्ये सकाळची भाजी शिल्लक होती दुधीची आणि थोडीशी सोयाबीनची भाजी सुकी शिल्लक आहे. शिवाय 2 ते 3 चपात्या देखील शिल्लक आहे. मग आता एक्स्ट्राचा स्वयंपाक जर केला, तर तो उरणारच होता. म्हणून मग मी म्हटलं की चला खिचडी करते. मला असं कधी-कधी वाटतं ना, खिचडीला ना राष्ट्रीय अन्न म्हणून घोषित करायला हवं. कारण की आपण गृहिणींना कधी थकलेल्या असू, कधी आजारी असू, कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला, तर बिनधास्तपणे आपण खिचडी बनवून मोकळे होतो. आणि तसंही पाहुण्यांशी बोलण्या चालण्यामध्ये बराचसा वेळ गेला होता. शिवाय मला दळण द्यायचं होतं, झाडलोट करायची होती, निलयचं खाऊ आणायचं होतं आणि हे सगळं करता-करता वेळ इतका झटपट निघून जात होता ना, तर म्हटलं की आता असा काही मला स्वयंपाक करायचा आहे, जो साधारणपणे 7 ते 8 मिनिटामध्ये तयार होईल. मग काय खिचडी हा फर्स्ट मेनू आहे आणि सगळ्यात टॉपवर असतो. तर मग म्हटलं की चला झटपट आता खिचडीच करायची. मस्तपैकी कांद्याची, टोमॅटोची, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची फोडणी देऊन, जिरं, मोहरीची फोडणी देऊन छान अशी मूग डाळीची खिचडी तयार केली आता मी. तर आता काहीच मिनिटामध्ये शिजून तयार होईल तोपर्यंत इथे ना हे जे किचनचं सगळं ओटा आहे ना, काम करता-करता सगळं आवरून घेणार आहे. आता किचनमध्ये आलं ना, की एक काम फक्त स्वयंपाक आहे असं कधीच होत नाही बरं का. किचनमध्ये आलं, की असं वाटतं सगळेजण चारही बाजूने किचनचे कोपरे आपल्याला फक्त बघतायत आणि म्हणतायत, की माझा नंबर कधी? तर असंच काहीसं आज झालं होतं. तर इथे ना किचनच्या ओट्यासमोरचा जो दुसरा ओटा आहे ना, तर त्याला देखील मला आता थोडंसं साफ करायचंय. तर काल पण मी विचार केला, की काल पण साफ करूया म्हणून, पण काल काही मला वेळच मिळाला नाही. वेळ ना आपण म्हणतो, पण असं ना काढायचं झाला, तर नक्कीच काही ना काही असं काम येत असतं. तर म्हटलं, की चला आज थोडासा वेळ आहे, स्वयंपाक देखील जास्त काही नाहीये. तर म्हटलं आज हा किचनच्या ओट्याच्या समोरचा ओटा जो आहे ना, तो जरा व्यवस्थित स्वच्छ केला पाहिजे. कारण की किचनची खिडकी एकदम समोरच आहे आणि भरपूर धूळ अशी येते आणि ना समोरच्या ओट्यावरती जे पण काही मी आणते ना मार्केटमधून किंवा मुलांचं काही असेल ना, तर त्याच ओट्यावर ठेवलं जातं. त्याच्यामुळे तो ओटा ना थोडासा जास्त पसारा खाणारा आहे. तर बघता-बघता ही जी चहा-पाण्याची भांडी होती आणि थोडंसं जे काही 2-3 ताटं वगैरे शिल्लक राहिलेली, तर ती आता घासून घेते. कारण की किचनचं सिंक जोपर्यंत रिकामं करत नाही, तोपर्यंत डोकं काही चालणार नव्हतं माझं. कारण की किचनची भांडी सिंकमध्ये भरलेली असतील ना, तर खरंच सांगते किचनमध्ये कोणतंही काम करायला कंटाळाच येतो आणि म्हणून मी काय करते, एकदा का स्वयंपाक इकडे करून दिला, की पहिलं त्या किचनच्या सिंककडे भांडी घासायला निघून जाते. तर आता पटापट ही भांडी वगैरे घासून घेते आणि किचनचा ओटा देखील साफ करायचा आहे आणि त्या ओट्यावरती ना काय सांगू इतका पसारा आहे ना, तर तुम्हाला आता तो ओटा दाखवतेच. जेव्हा मी पसारा काढेल ना, तेव्हा तुम्हाला दिसेलच.
तर आता इथे भांडी वगैरे सगळी झालेलीच आहे आणि आता मला हे दोन्ही ओटे झटपट असे स्वच्छ करायचे आहेत. आता झटपट म्हटलं तरी काय ते 5 मिनिटामध्ये न होणारं काम आहे. तरी देखील मी या कामाला फक्त 15 मिनिटं दिलेली आहेत. 15 मिनिटामध्ये मला असं वाटतं व्यवस्थित हे काम होईल. तर आता स्वयंपाकघर पटकन आवरण्याचे काही महत्त्वाचे टिप्स मी तुम्हाला सांगतेय. तर आता जे पण काही आपण स्वयंपाक वगैरे करत असताना जे पण काही भांडी वगैरे पडलेली असतात, तर ती भांडी ना लगेचच स्वयंपाक चालू असतानाच वापरलेली भांडी स्वयंपाक करत असतानाच एका साईडला ठेवून द्यायची आणि स्वयंपाक झाला की पटकन आवरून घ्यायची, घासून स्वच्छ करून ठेवायची. दुसरी गोष्ट स्वयंपाक करत असताना किचनच्या ओट्यावरती भरपूर सारा पसारा झालेला असतो. मीठ मसाले थोडेफार सांडलेले असतात. कांद्याची टरफले, लसणाची टरफले, मसाला हा इकडे-तिकडे सगळा कचरा असा पसरलेला असतो किंवा एका प्लेटमध्ये आपण ठेवलेला असतो. तर अशा वेळेस काय करायचं ना, स्वयंपाक झाल्यावर ओटा ओल्या फडक्याने लगेच पुसून घ्यायचा, जेणेकरून डाग पडून राहणार नाहीत आणि किचनच्या ओट्याचा एक जो दुर्गंध असतो कांदा लसणाचा तो येणार नाही. आता तिसरी महत्त्वाची टीप म्हणजे गॅस शेगडीची काळजी आपण रोजच्या रोजच घेतो. पण काय असतं ना, आपण दिवसभरातून सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि एरवी देखील गॅस शेगडीचा जास्तीत जास्त वापर होतो. कधी-कधी त्यावरती दूध ओतू जातं किंवा फोडणी देताना तेल वगैरे उडलेलं असतं. अशा वेळेस गॅस शेगडी तेलकट वगैरे होते. कधी-कधी बर्नर देखील स्लो चालायला लागतात. अशा वेळेस आपल्याला काय करायचंय, बर्नर जे आहेत ना, ते व्हिनेगरमध्ये बुडवून ठेवायचेत. म्हणजे ते लख्ख तर निघतीलच आणि सगळी छिद्रे जी आहेत ती ओपन होतात त्याची. दुसरी गोष्ट रोजच्या रोज आपण गॅस शेगडी थोडासा जो लिक्विड वॉश आहे आपल्या डिशचा, तर तो स्प्रे केल्याने काय होतं, तेलकटपणा पूर्णपणे निघून जातो आणि गॅस शेगडी आपली तेलकट वगैरे अजिबातच राहत नाही. आता चौथी महत्त्वाची टीप म्हणजे कचरा दररोज काढला पाहिजे. तसं बघायला गेलं तर आपण गृहिणी कधीच घरामध्ये कचरा वगैरे साठवू देत नाही. पण तरी देखील असं असतं ना, की ओला कचरा, सुका कचरा वेगळा, त्याच्यानंतर काचेच्या बाटल्या वेगळ्या, सुके पेपर, तुकडे वगैरे ते वेगळे असं आपण केलंच पाहिजे. ओला कचरा ना रोजच्या रोज आपण घरातून बाहेर काढला पाहिजे. कचऱ्याच्या डब्यातून दररोज कचरा जर बाहेर काढला ना, तर जी घरामध्ये किंवा बेसिनच्या खाली, सिंकच्या इथे जी दुर्गंधी येते ना, ती येत नाही. सोबतच मार्केटमधून कोणतीही वस्तू आपण आपल्या घरामध्ये आणली, की त्याचबरोबर प्लास्टिकचा शिरकाव आपल्या घरामध्ये होत असतो. अशा वेळेस काय करायचंय, हे प्लास्टिक जे आपल्या घरामध्ये साठतं ना, वेळच्या वेळी आपण ते काढून टाकलं पाहिजे. असं केल्याने घरामध्ये प्लास्टिक साठत नाही आणि घर आपलं थोडंसं नीटनेटकं दिसायला देखील मदत होते. 5वी महत्त्वाची टीप म्हणजे कमीत कमी वस्तूंचा किचनमध्ये वापर केला पाहिजे. आता बऱ्याचदा असे आपण ट्रेंड किंवा फॅड आपण पाहत आहोत, की किचन आपण जितकं सजवू तितकं आपल्याला कमीच वाटतं. तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझर वगैरे मार्केटमध्ये मिळाले आहेत. मान्य आहे, की त्या ऑर्गनायझरमुळे तुमचं किचन व्यवस्थित दिसतं. पण तुम्हाला माहिती आहे का, तितकाच जास्तीत जास्त किचन असं भरल्यासारखं वाटतं, जास्तीत जास्त पसारा झाल्यासारखा वाटतो. आणि म्हणून ओट्यावर कमीत कमी वस्तू ठेवल्यामुळे ज्यामुळे साफ करणं आपल्याला सोपं जातं. आणि सगळ्यात शेवटची महत्त्वाची टीप म्हणजे स्वयंपाक करताना स्वच्छता ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जसं की बघा ना, भाजी चिरली कचरा होतो, भाजी निवडली कचरा होतो. स्वयंपाक वगैरे करताना फोडणी वगैरे देतो त्यावेळेस तेलकट वगैरे इकडे-तिकडे उडत असतात तेलाचे शिंतोडे. त्याच्यानंतर जे पण काही मार्केटमधून आणलेलं आहे तर प्लास्टिक वगैरे येतं. तर ह्यामुळे ना अवास्तव असा कचरा आपल्या घरामध्ये होतो. तर आपल्याला काय करायचं एक सवय लावायची. भाजी चिरताना किंवा मसाले वापरताना पडलेला कचरा लगेचच तिथल्या तिथे उचलून घ्यायचा आहे आणि त्याचं जे सेपरेशन आहे ओला कचरा, सुका कचरा ते लगेचच करून घ्यायचंय. तर या होत्या स्वयंपाकघर पटकन आवरण्याच्या काही महत्त्वाच्या टिप्स. जर या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि हो, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर देखील करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर निलयच्या ट्रिपसाठी मी काय आणलं होतं तर चिप्स आणले होते त्याच्या डिमांडनुसार. सोबतच कपकेक आणले होते, डार्क फंटासी त्याला हवं होतं तर ते डार्क फंटासी आणलेले. सोबतच त्याची आत्तू जी आली होती तर त्यांनी गावावरून ना चकली, त्याच्यानंतर डोनट्स वगैरे बनवून आणलेले. कारण की माझ्या भाचीचं आहे म्हणजे माझ्या नंदेच्या मुलीचं अ, ओटी भरण आहे ज्याला डोहाळ जेवण म्हणतो. तर त्यासाठी ज्या दुर्ड्या न्याव्या लागतात ना, तर त्या माझ्या नंदेने गावाहूनच बनवून आणल्या होत्या. तर यामध्ये चकली आणि डोनट्स मुलांसाठी आणले आणि सोबतच सुकवलेली हरभऱ्याची भाजी आणि सुकवलेली मेथी ज्याला आपण कसुरी मेथी देखील म्हणतो. तर हे सगळं गावावरून आणलेलं आहे आणि मुलांसाठी थोडासा खाऊ आणला होता. तर आता मी सांगितलं होतं आमच्या आईंना म्हणजे माझ्या सासूबाईंना, की "आई मसाला माझा संपत
लक्षात आलंय पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात. तर आईंनी त्यांच्याकडे जेवढा मसाला होता तो मला दिला आणि मग त्यानंतर आता बनवतील. पण गावी आता काम चालू आहे त्याच्यामुळे त्यांना देखील वेळ मिळणार नाही. तर बघू आता यावेळेस मला असं वाटतं हा मसाला मला करावा लागेल. तर ठीक आहे, बघू पुढे कसं कसं काय होतंय. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकं सगळं काही मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक द्या. चला तर मग भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.